आणि मी लिहिलेलं पप्पेची माय ऐकायची नाही, तुम्ही कसं ऐकता? पप्पेची माय म्हणजे माझी मंडळी, ती ऐकायची नाही, तुम्ही कसं मान्य करता? आकाशात एक पक्षी आहे, तो पक्षी 7.5 महिने खाली उतरत नाही, 7.5 महिने खाली उतरत नाही, कसा जगत असेल तो? आकाशात असा एक पक्षी आहे, तो खालचं पाणी पित नाही. चातका यत निर्भरयो प्रपटले शित्यांबरायाम नैवाम धरणी गर्भास्पर्शयम जलम ओखद जायते. ओखद म्हणजे औषध, औषधापुरतं पण खालचं पाणी पित नाही दत्ता बाबा. ते काय ताकद असेल हो त्याची? कोणाची कृपा आहे? त्याची कृपा आहे, त्याची कृपा आहे. धरणी गर्भात काही जीव आहेत, काही पाषाणात जीव आहेत, काही आकाशात जीव आहेत, असे काही जीव आहेत, या सगळ्यांना जीव घालायची ताकद ज्याच्यात आहे, आणि तो यशोदेच्या हाताने जेवायला लागलाय. त्याशी यशोदा भोजन घाली, याला सुद्धा नवलच म्हणतायत, नवलच म्हणतायत. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती. हे मंडप उभा करण्यासाठी याला खांब दिलेत, लोखंडाचे असतील, लाकडाचे असतील, हे सगळे लोखंडाचे आहेत. याच्यातले 2-4 काड्या हे खाली पडत आहे. पण ह्या मंडपाला कोणाचं डोकं असेल? आपण बसलो, ते मंडप आहेत, घर आहेत, हे सिमेंटाचे डोंगर आहेत, मोठमोठाले बंगले आहेत, माळद आहेत, जोडण्या आहेत, ह्या जमिनीवर आहेत. पण हिला कोणाचं डोकं असेल? त्याचं डोकं आहे, त्याचं डोकं, त्याचं डोकं. ह्या विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याची आहे. खालचे 7, वरचे 7, त्याच्यावरचे 14 आणि त्याच्यावरचे 21. खालचे 7 आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, त्याच्यावरचे 7 सिंहदीप कौशदीप शाल्वदीप पलवनदीप. बजाले इतके, बाकीचे घरी गेले वाचा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला बेतासारखे. वरचे 7, त्याच्यावर 14 भुवन, 21 स्वर्ग दत्त बाबा. हे सगळे कोणाच्याकडे वेत? त्याच्या. त्यानं जरा असं का असं केलं की सगळं हालत. मग विश्वाला कडेवर घ्यायची ताकद ज्याच्या, आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला ते नवलच म्हणावं लागेल की नाही? नवल केवडे केवडे शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्या संस्कृतीमध्ये एक जन बायको केली तो संन्याशाच्या ब्रह्मचार्याच्या यादीत येत नाही. नाही करता जरी चूक केली तर लोकांच्या नजरेत तू ठरशील, पण पंढरपुरातल्या मालकाच्या नजरेत तू तो मात्र हरामखोरच. विठाला विठाला. कारण बाकीच्या सगळ्या पेपरात कॉफ्या चालत्या ओळख असल्यावर, पण वारकरी संप्रदायात कॉफी चलत नाही. आहे का पुरा? येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार. जानसी अंतर, जानसी अंतर पांडुरंगा. इथे नाही खोटा चालत जानसी अंतर. त्याला सगळं कळतंय. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है. त्याचे डोळे आणि कान किती तीक्ष्ण आहेत. मुंगीचा पाऊल किती मोठा असेल गुरुजी? बारीकसा. सूक्ष्मदर्शकाखालीच पाहावं लागेल मुंगीचा पाय. आणि मुंगीच्या पायातलं घुंगरू, आणि घुंगरू तसं वाजत नाही, त्याच्यात लोलक नाही तो मणी. घंट्याला लोलक म्हणतात, आणि घुंगराच्या मधात असतो त्याला अण्णा, त्या अण्णा मणी म्हणतात. मग पायच जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा तर त्या पायाला घुंगरू केवढं बांधा, आणि त्या घुंगरातला मणी किती मोठा असेल, त्याचा आवाज कसा निघत असेल, ते पंढरपुरातल्याला कळतोय. आपण चुका केलेल्या कळत नाहीत का? जाऊ दे, कशाला इचकायचं. दुसऱ्याची धुनी जास्त धुत बसल्यावर कालांतरानं बायकोची साडी धुवायची वेळ येत असते. म्हणून शक्यतो दुसऱ्याचे कपडे नाही धुतले पाहिजे माणसानं. आपलं आपलं बघायचं, कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. पण चूक करणारा माणूस ब्रह्मचार्याच्या संन्यासाच्या यादीत येऊ शकत नाही. लोकांच्या डोळ्यात माती टाकेल, देवाच्या डोळ्यात टाकता येत नसती. ते लय देवचतुर देवचतुर जाणून अंतर वरत तसे, त्याच्यासारखा चतुर कोण नाही. असो, पण लग्न केलेल्या माणसाला संन्यासाच्या यादीत येता येत नाही. आणि कालांतरानं प्रपंचाचा त्याग करून जर संन्यास घेतला तर ब्रह्मचारी होता येते, पण बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. पुराणाचा पुरावा सांगतोय, हे काय मी माझ्या घरचं सांगत नाही, आमच्या आजा पंजाने लिहिलेलं नाही, योगी ऋषी मुनींचं वाक्य आहे ते. मग बाल ब्रह्मचारी राहण्यासाठी शक्यतो यांची सावली पण पडू द्यायची नाही. तुला राग आला असेल दाद्या, पण ज्याला मोठं व्हायचं का त्यानं यायच्या लांब राहा. मग राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी यायच्या लांब राहा, व्यापारात मोठं हाचा असेल तरी यांच्या लांब राहा. 637 ट्रक गेले एका व्यापाऱ्याची, बोल्ट पण नाही राहिला. शेवटी ते दुसऱ्याच्या टरकायला गिरीज भरीत आहे आता. हो,
बाईच्या नादामुळं चुकीचं काम केलं त्यानं. 624 ट्रक मी डोळ्यानं पाहिला तो माणूस. आता गिरीज भरते आमच्या गाडीने एक दिवशी गिरीज भरलो. हो तुम्ही म्हणलं कोण आहेत काय नाही म्हणलं असे टाटाचे 624 ट्रक होते माझ्याकडे. मग कस काय त्यानं डायरीतला फोटो दाखिला हिच्यामुळं चट गेले म्हणला. आणि आता बापानं करून दिली तिच्यासाठी गिरीज भरून तिला जगितोय ट्रकला गिरीज भरितोय म्हणून तुला राग येऊ देऊ नको. मी कोणाला कॅमेरे लावू देतो आमचे लोक बरेच लावू देणार मला काय वाटत नाही. आपल्या हौदात पाणी येतो रप्प्या ज्या दिवशी आमचं संपल त्या दिवशी मी निघालो तुरी कापायला विठाला विठाला. प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर आपली स्वतःची पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला माय जो कोणी म्हणत असेल तो जगातला एक नंबर. मोठं व्हायचं असेल तर संप्रदाय त्या का तिळा इतकं पाप जमत नाही तिळा इतकं अद्याप नाही. नको नको स्त्रियाचा परिकरिती आघात. मला वाटतंय पैठणच्या मालकांचं वाक्य. हो वा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या हा एक पुरावा आहे हा दगडाची बाई सुद्धा नाही. एका ब्रह्मचार्याच्या रथाला लाकडाची भावली लावली होती लाकडाची. जगातला एक नंबरचा ब्रह्मचारी त्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. काळड्याशिवाय रथात बसलत नाही म्हणून त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथावर बसत नव्हता. इतका अधिकारी. निसर्ग बदलायची ताकद होती. इच्छा मरणी देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्म्या ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दुरंग स्वशरीर रक्षिले. सारे 22 दिवस यमाला उभं केलंय. यमड्या थांब तिथंच. सारे 22 दिवस किती ताकद. फक्त ब्रह्मचर्याच्या तेजाची ताकद होती. एवढी मोठी ताकद होती. थोडीशी चूक केली तर ब्रह्मचर्य आणि संन्यास मातीत जातोय. याला बायका किती होत्या पंढरपुरातल्या मालकाला 16,108. आणि तितक्या भोगून ब्रह्मचारी म्हणायला गिरगावचा बाळ आहे का. देऊतल्या मालकांचं वाक्य देऊतल्या मालकाचे भोग भोगोनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी शब्द वापरलाय. हो आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी कसा काय ब्रह्मचारी होईल तर त्याचा पुरावा आहे. एक सोपा सांगतो तुम्हाला कळेल रुचेल झेपेल अशा लय अडचणीत हात घालीत नाही इचून निघत असते. बापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय ती सोडून जगातल्या वयस्कर स्त्रीला माय म्हणायचं कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं. अशी ज्याची मनाची वृत्ती आहे तो नुसता ब्रह्मचारी नसून लाखो ब्रह्मचार्याच्या बरोबरीचा आहे. विधीने काही गोष्टी केल्या. विधीने सेवन विषय त्यागाते समान. मालकानं दिलेल्या चौकटीत केलेला प्रपंच ब्रह्मचार्यापेक्षा काहीतरी व्याप्तीत. बघा ना 16,108. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला एक कटाळा ज्याला येईन त्याला खाली बसू द्या चोपदार. उगाच छोटाली लेकर आहेत ते नाही असू द्या. कटाळा येतो ऊन थोडस तापलेलं ते पॅन्टीवाल्या करते. विठाला छोट्यांना कशाला त्रास द्यायचा. येतो या अभंगावर. तुम्हाला साधा साधा याचा त्रोटक अर्थ सांगितला. बघा नवलाच्या गोष्टी ऐका. आशीर्वाद द्या तुम्ही. फार काही नवलाच्या गोष्टी येतात. 7व्या अवतारात मुलीनं बापाला सांगितलं चोपदार बोलू नका तुम्ही. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. विठाला 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 मुलीनं बाबाला सांगितलं वांगीकर बाबा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं ना मग तुम्ही मुलगी विधवा केली. एक काम करा ना बाबा तुमच्या जावयाला जिवंत करा आणि मुलीचं कुंकू वापस आणा. बापानं नवऱ्याला मारलंय असं नवऱ्यानंच बायकोला सांगितलं. त्या नवऱ्याचं नाव होतं इंद्रजित आणि शेषशाही अनंत भगवंताच्या मुलीचं नाव होतं सुलोचना. लक्ष्मणाला इंद्रजिताला मारलं होतं. तिनं सहज ते ताटात डोकं घेतलं आणि व्याख्या सांगितली मालक तुमचे बाबा किती मोठे आहेत. 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या बाबाला.
काय वैभव आहे? पाषाण परीस भूमी जाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी सरळ ब्रह्मदेवाशी कोणत्या वंशाचा? किती मोठा रावण. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्र बायका. काय वैभव. एवढे तुमचे बाबा असताना वाचलं नाही. काय तुमचे एक काका बल व्याप्तियो जठरानलेषुं भक्षन्ति परजयो सान्नेषु सजायन्ते नाम मौसारेण तद्रुयो. खंड्यानं अन्न खातेत, खंड्यानं मांस खातेत. काय उदर आहे तुमच्या एका काकाचं. ते झोपलेल्याचं नाव काय? कुंभकर्ण. केवढा मोठा काका तुमचा. नाही वाचिलं. तुमचा एक काका नामधारक आहे. कृतात्रेता युगात रावणाच्या लंकेत भजन फार गोड केलं. ते बिभीषणानं केलं. वाटत असेल एक पाहुणा भेटला आमचा. ते म्हणला मी 40 वर्षापासून भजन करतो. सकाळीच भेटला, चहा पाजून वाट लावला, उपरनं गिपरनं दिलं त्याला. पहाट नेमकीच आंघोळ झाली. मी अंग पुसून गंधाईत होतो तेवढ्यात म्हणला महाराज आताच काकडा करून आलो. 40 वर्ष झालं सुतक पडलं तरी भजन बंद नाही. एकदा म्हणावं चहा पेता पेता अर्धा चहा बसीतून पुन्हा म्हणला. तर मी म्हणलं राहू द्या पाहुणे राव, भजनासाठीच आपण आलो. देवे दिला देह भजना गोमटा. पण जाऊ द्या, मला सांगितलं पण कोणाला सांगू नका. पुण्य सांगितलं की संपत असते, सत्कर्म सांगितलं की कमी होत असते. पाप सांगत जावा उलट कमी होत असते. गुन्हेगारानं कोर्टात गुन्हा कबूल केला की शिक्षा कमी होत असते बरं का. मी काही गेलो नाही पण ऐकलं लोकांचं. आपल्याला जायची वेळ बी येऊ नाही. शिंदे काका कशाला गरज आहे का नाही. कशाला उग काही काही माणसानं या संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं. त्याला मागणं पुढं फुफुटा उडं काही काही गोष्टी गरजच नाही. त्याला कशाला जायचं लुगड्याच्या दुकानात. ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन. कोण घेईन चष्मा. कोणालाच दिसत नाही ना. काय गरज आहे आपल्याला तिथं जायची आहे का नाही. येऊ नये. येत असतो कधी कधी प्रसंग पण येऊ नये. गुन्हा माणसानं प्रांजळपणानं सांगितलं की कमी होत असतोय. सत्कर्म जस्त तोंडानं सांगितलं की त्याचं पुण्य कमी होत असतंय. म्या इतकं दिलं, म्या इतकं दिलं. काय 3-3 बाऱ्या सांगायला बापा. 8 किलो कोपनच्या गव्हाच्या चपात्या खाऊ घातल्या. 3 दिवस भजण्याचं पोट दुखत होतं. त्यानं अर्धा किलो तो ववा खाल्ला ते पोट राहण्यासाठी. आणि तरी त्या 8 किलो गव्हाचंच इतकं सांगायला होतं. तितक्याचा शिरान, 6 किलो तांदळाचा भातन, 3 छटाक हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची कढीन. ते बी ताक दुसऱ्याचंच होतं. आणि तरी हे चटू मातीत जाते. सत्कर्म सांगायचं नाही, दाखलं पाहिजे. त्याला सांगितलं राहू द्या. ते म्हणे महाराज पण बघा ना 40 वर्षापासून. आणि त्याच्या म्हशीचा कोठा मागच्या हप्त्यात जळाला. 9 म्हशी मेल्या. गाई लांब होत्या त्याच्यामुळे वाचल्या. 9ला 9 म्हशी मेल्या. तर मी म्हणलं किती म्हशी मेल्या. 9 म्हशी मेल्या महाराज. चहा ठेवूनच द्याला. म्हशीचं ध्यान झाल्यावर ते खिसा जरा रिकामा झाला ना. तर म्हणलं केवढ्या एकही म्हसड 1.25 लाखाच्या खाली नव्हती महाराज. म्हणलं एक सांगू का किती वर्षापासून भजन करतात. 40 वर्षापासून. मग तुम्हाला तुमच्या भजनाच्या बळावर म्हशीचा कोठाही जिता नाही आला. बिभीषणानं 19 घरं जळू दिले नाही. ताकद कशाची होती बापू. प्रतापे सबळ नामातिया नामातिया प्रतापे सबळ नामातिया नामातिया तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. या प्रतीत पाहायचा नाही अभंगा. नागपूर प्रतीतला पाहायचा. हो. लंकेशी उराले विभीषणाचे घर हृदय सीतावार मानोनिया हृदय सीतावार. लंकेशी उराले विभीषणाचे घर हृदय सीतावार मानोनिया हृदय सीतावार. लंकेशी उरले बिभीषणाचे घर हृदयी सीतावर मनोनिया. त्याच्या आधीचा पुरावा. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ प्रतापे सबळ भजनाची. नाम म्हणजे भजनच. काय ताकद. नागपूर प्रतीतला आपण. एक जण म्हणला महाराज एक शपक आहे. म्हणलं सुंबळ्या गाणी म्हणल्यापेक्षा बरं आहे ना नालाय का. काहीच काय रे म्हणलं. तू काल परवा माळ घातलीस दात पडल्याव चावून गेल्याव.
तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्याचा वास आला तू ह्या अंगाचा, आणि तरी महाराजाच्या नाकात काळी घालतो का सुंबळ्या? यम तुला इतका हानीन भडव्या, इंचभर जागा ठेवणार नाही लाल व्हायची. विठाला विठाला. वक्ते बाबा पुरावा सांगत होते. हा वक्ते बाबा सांगायचे. भजनाच्या ताकदीनं महाल जळू दिला नाही महाराज. एक शपथ पण पुरावा सांगतो. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण के कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. एकट्या विभीषणाचं घर महाराज जगातला एक नंबरचा वारकरी जाळू शकत नाही. जगातला एक नंबरचा वारकरी. मी नाही सांगत, पैठणचे मालक म्हणतात. येऊनी जन्मला मरकट. आता ऐका. तो वैष्णवा माझी आती श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? माझ्या भाषेत सांगतो, ऐसा भडवा कोण आहे? मारुतीरायला वाईट म्हणण्याची कोणात ताकद आहे? आणि अशा निष्ठावंत व्यक्तीनं घर जाळलं तरी जळालं नाही. बाई सांगते, निष्ठावंत नामधारक तुमचे काका तरी तुम्हाला वाचिलं नाही. माझ्या बापान मरू दिलं नसतं. ते म्हणलं तू ह्यात बापान फुकलेन. मग लक्ष्मणजीला कळालं मी मारलेन. बाप कसं म्हणते? लक्षात आलं मी शेष आहे आणि ही माझी मुलगी आहे, जावाई माझा. मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय लखन, उठावं लागते. नवल सांगते नवल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, लखन काय गरज आहे रावणाचं पोरग उठविण्यात? नाही म्हणे, ते पोरग जरी रावणाचं असेल तरी आपला जावाई आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं मी. कतकत अंतकरण गहिरून आलं. लखन मोठा अपराध केलास बापा, पण उठितो मी. हे बारीक बारीक वानरायला कळाल्यावर मारुतीरायला सांगितलं. अरे म्हणले, ते आता लोक विरोधात होते पण रात्री ते एकूण एकाला भेटलेत बरं का. राजकारणात असं असतं बघ का. हो बाप्पा, राजकारण ऐक नाही आबा, मोठं राजकारण असतं. आखरीची रात्र वैऱ्याची असते. कोणीकडे सुटकेशी जाते आणि कोणीकडे डबके जाते, आणि काय बदल होईल काय. बापरे बापरे बापरे. पण ते वानर होते, ते गठुडे घेणार नव्हते. इमानदार मतदान केलं फक्त वानरांनी. माणसा इतकी बेमान जात जन्माला याची राहिली. विठाला विठाला. मारुतीरायनं सांगितलं, अरे ते एकूण एकाला मिळाले. हो म्हणे मिळाले ते एकूण एकाला. वैकुंठवासी माधव महाराज, आजची पुण्यतिथी आहे का म्हणून मी गजर केलता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर महाराष्ट्रातली पुराणातली एक नंबरची बादशाह. तितकं पुराण कोणाला पाठ नव्हतं. अद्याप नाही. माधव महाराजांची संगती एका निष्ठावंत वारकऱ्याला लाभली. वैकुंठवासी नामनिष्ठ नामदेव महाराज पठाडे हे त्यांच्या तालमीतलं रत्न होतं. फार मोठी ताकद अधिकारी होते. आणि त्याच्यानंतर पुराण सांगितलं धर्मभास्कर वक्ते बाबांनी. नाना प्रकारचे निर्वाळे द्यायचे. अधिकारी लोक होऊन गेले महाराष्ट्राला ही दोन माणसं. विठाला विठाला. कालाय एका नामनिष्ठाच्या एका पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले आधारयू आपल्या मराठवाड्याला लाभलेले वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य माधव महाराज मगर त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. आणि आजच्या पर्वणीवर आजचा काला आहे. हा काला म्हणजे मला तर वाटतं या काल्याच्या प्रसादाची अपेक्षा विटेवरचा मालक सुद्धा करील, कारण इतके अधिकारी होते माधव बाबा. विठाला विठाला. मालक सांगायचे, त्यांच्या मुखारविंदातून गोड वाक्य पडायचं. ते म्हणायचे, मारुतीरायने विचारलं, प्रभू इंद्रजित जर तुमचा जावाई येतं मग रावण कोण आहे? म्हणले विवाही. मग रावण तुमचा युवाई येतं मग रावणाची सीता कोण झाली? प्रभू रामचंद्र म्हणले येईन. मग युवायने येईन इल पळून न्यावा का? मी नाही म्हणता. हे शोभतंय का तुम्हाला? भगवान म्हणले, हनुमंता जाऊ दे, वादात काय बोलत नाही माणूस, भांडणात काही बोलत आहे, दुष्काळात काही बी खाते का नाही, आंबाड्या घुगऱ्या, आणि थोडंसं एकूण एकाच्या बाचाबाचीत झाला असं रागावायता का. पण इंद्रजित आमचा जावाई आमच्या पोरीच्या कुंखासाठी उठवायचा आहे, पण ते मारुती आहेत. म्हणले आमच्या सगळ्या वानरायचे कातडे गेले राक्षसायला भांडू भांडू, आणि तुम्ही आता मुख्य माणसं एक झाल्या मधले मेले ना. वरच्याने इकडे तिकडे उड्या टाकल्यावर खालच्या कार्यकर्त्याला कळतच नाही कोण्या नदीचं पाणी प्यावा. विठाला विठाला. विचारलं प्रभू कसं आहे, पण ते मारुती आहेत. लागलीच उड्डाण केलं. महर्षीच्या आश्रमातून एक पान आणलं, त्याच्यावरला श्लोक पुढे टाकला. बघा, प्रभू रामचंद्रान मान खाली घातली आणि लक्ष्मणाला सांगितलं, पोरीचं कुंकू वापस आणता येत नाही. बाईनं सांगितलं, मालक दादा बाबा काका. काका म्हणजे रामचंद्र, बाबा म्हणजे लखनलालजी. ठीक आहे, तुम्ही जरी नाही माझ्या मालकाला उठिलं तर मी कुंखासोबत जाईल. मग बाई सती गेली बाई, पण कुंकू नाही हलू दिलं. चला, मला सांगायचं एक
जगाच्या मालकाला स्वतःच्या पोरीचं कुंकू वापस आणता आलं नाही, म्हणजे जावाई उठीता आलं नाही. म्हणजे बंधन कोणाचं होतं? बोलीला वाल्मिक ऐका नवल. आणि पुढच्या अवतारात एका बाईनं ठराविक दिवसापुरत्या भाकरी खाऊ घातल्या. ती बाई महर्षी सांदीपनींची पत्नी होती. आणि त्या बाईचं पोरग समुद्रावर आंघोळीला गेलं आणि बुडालं. आणि प्रभू भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, आता माझं शिक्षण झालं, गुरुजीचं दर्शन घेतलं आणि निघता गुरुमातेचं दर्शन घेतलं, पायावर साष्टांग दंडवत केला. आईसाहेब येतो, डोळ्यात पाणी पाहिलं. म्हणले काय झालं रडायला? काय नाही, तू होता तोपर्यंत पोराचं ध्यान होत नव्हतं रे, पण तू चालल्यावर पोरग दिसणार आहे, काय करावं? मृतपुत्र जीवविला. दृष्टांत संपला. जावायला उठिलं नाही, पोरीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद नाही, आणि गुरुचा पुत्र उठिला, यालाच म्हणतात नवल केवाडे केवाडे नवल